छत्रपती शिवाजी महाराज शून्यातून विश्व निर्माण करणारा युगद्रष्टा राष्ट्रपुरुष। छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंविरोधात लढा दिला। काही वेळेस तर शिवरायांना आश्चर्यकारक विजयाची प्राप्ती झाली। स्वराज्याची घौडदौड सुसाट सुरू होती। मराठ्यांनी आता मुघलांशी उघड शत्रुत्व पत्करले होते। त्यांचा एक मातब्बर सरदार धुळीस मिळत होता। अशातच छत्रपती शिवाजी महाराज पन्हागडाच्या वेढ्यात अडकले। सिद्धी जोहरने घातलेल्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज पन्हागडावर स्थानबद्ध झाले। या परिस्थितीचा फायदा घ्यावा या उद्देशाने शाहिस्तेखान भलीमोठी फौज घेऊन स्वराज्यात घुसला। पुण्यामध्ये असलेल्या लाल महालात त्याने आपला तळ ठोकला। पण सिद्धीच्या वेढ्यातून स्वकर्तृत्वावर बाहेर पडून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर पोहोचले। तिथे गेल्यावर अवघ्या काही दिवसांनी शाहिस्तेखानावर थेट हल्ला चढवला। या हल्ल्यात शिवरायांनी त्याची बोटे कापली। छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला हा हल्ला अनपेक्षित होता। प्रचंड भीतीने शाहिस्तेखानाने पुणे सोडले। औरंगजेबाने तर परस्परच त्याची बदली बंगाल प्रांतात केली। हे सगळे होत असताना शिवरायांनी महाराष्ट्रात असणाऱ्या मुघलांच्या सुभेदाराला एक पत्र लिहिले। पत्राची भाषा एवढी कडक होती की त्या मोगल सुभेदाराच्या तोंडचे पाणीच पळाले। छत्रपती शिवाजी महाराजांची फार कमी पत्रे आज अस्तित्वात आहेत, पण त्यापैकी मुघलांना लिहिलेल्या पत्रांमधून शिवाजी महाराजांच्या करारी बाण्याची झलक आपल्याला पाहायला मिळते। आपल्याला कुणाचीही भय नाही हे त्या पत्रांमधील प्रत्येक ओळ वाचताना आपल्याला जाणवते। पिलाजीराव नीलकंठ यांमार्फत लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात, आज 3 वर्षे झालं बादशाहचे मोठमोठे सल्लागार व योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत। ते तुम्हा सर्वांस माहितीच आहे। बादशाह हुकूम फरमावतात, शिवाजीचे किल्ले व मुलूक काबीज करा। तुम्ही त्यावर जबाब पाठवता, आम्ही लवकरच काबीज करतो। आमच्या या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडासुद्धा नाचवणे कठीण आहे, मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला। भलत्याच खोट्या बातम्या बादशाहकडे लिहून पाठवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही। कल्याणी बिदरचे किल्ले उघड्यावर मैदानात होते, ते तुम्ही काबीज केले। आमचा प्रदेश अवघड व डोंगराळ आहे। पर्वतांच्या रांगा आहेत, नदी नाले उतरून जाण्यास वाट नाही। अत्यंत मजबूत असे 60 किल्ले आज माझे तयार आहेत। त्यापैकी काही समुद्र किनाऱ्यावर आहेत। बिचारा अफजल खान जावेवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला। हा सर्व प्रकार आपल्या बादशाहस का कळवत नाही। अमीरुल उमराव शाहिस्तेखान आमच्या या गगनचुंबी डोंगरात व पाताळात पोचणाऱ्या खोऱ्यात 3 वर्षे सारखा खपत होता। शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याचा प्रदेश काबीज करतो असे बादशाहकडे लिहून थकला। या खोडसर वर्तनाचा परिणाम त्याला भोवला। तो परिणाम सूर्यास्तासारखा स्वच्छ सर्वांच्या समोर आहे। या देशावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने येणारा कुणीही असो, त्याची इच्छा फलद्रूप होणार नाही। आपल्या भूमीचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे आणि तुम्ही कितीही बादशाहकडे खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरी मी आपले कर्तव्य बजावण्यास कधी चुकणार नाही। एप्रिल 1663 मध्ये कधीतरी हे पत्र लिहिण्यात आले। विचार करा, जेव्हा औरंगजेब गादीवर येऊन काही काळ झाला होता, जेव्हा मुघल वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होते, जेव्हा दक्षिण आशिया खंडातील सर्वात बलाढ्य बादशाह म्हणून औरंगजेबाचा नावलौकिक झाला होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मुघलांना उघड धमकी देताना म्हणतात, माझ्या प्रदेशात नुसतं कल्पनेचा घोडा नाचवणे कठीण, मग प्रदेश काबीज करण्याच्या गोष्टी कशाला। एवढेच नव्हे तर मुघलांचे सरदार खोट्या विजयाच्या बातम्या लिहून औरंगजेबाला कळवत असत। या गोष्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी अक्षरशः खोट्या बातम्या लिहून पाठवताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही असे म्हणून अब्रूचे धिंडवडे काढले। औरंगजेबाला आपल्या सरदारांच्या या पराक्रमाची जाणीव नव्हती? नक्कीच होती। औरंगजेबाला मरेपर्यंत त्याच्या सरदारांनी खोट्या विजयाच्या बातम्या पाठवून मानमरातब मिळवला होता। औरंगजेबाने तो दिलासुद्धा का? कारण त्याला आपला एकही सरदार गमवायचा नव्हता। पण शिवरायांनी मात्र कसलीही भीड न बाळगता मुघलांच्या पोकळ संरक्षण यंत्रणेवर जोरदार प्रहारच केला। राष्ट्र संरक्षण हे आद्य कर्तव्य अशी शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पत्राच्या शेवटी म्हणलं, आपल्या भूमीचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे आणि तुम्ही कितीही बादशाहकडे खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरी मी आपले कर्तव्य बजावण्यास कधी चुकणार नाही। मोगल अधिकाऱ्याला लिहिलेले हे पत्र अत्यंत दुर्मिळ आहे।
आपल्या पराक्रमावर असलेला विश्वास, देश संरक्षणाच्या कर्तव्याची जाणीव, शत्रूची कोणतीही भीडभाव न ठेवता उघड उघड दिलेले आव्हान आणि आपल्या प्रदेशावर असलेले नितांत प्रेम, कितीतरी भावना या वरील ओळींवरून आपल्याला जाणवतात. राष्ट्रप्रथम ही शिकवण देणाऱ्या शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. भारताचा सर्वशक्तिशाली सम्राट बादशाह आलमगीर औरंगजेब लाखोंचं सैन्य बाळगत होता. मात्र महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा राज्याचा राजा त्याच्या भरदरबारात अपमान करतो काय आणि त्याच्या बंदिवासातून अचानक निसटून जातो काय, संपूर्ण देशाला हे आखरीत कधी उलगडलं नाही. औरंगजेबाच्या मगरमिठीतून छत्रपती शिवाजी महाराज सुटले, पण त्याहूनही ते बादशाही मुलखातून सुरक्षितपणे महाराष्ट्रात परतले कसे, हा प्रश्न अनेकांना पडला. तो दिवस होता 17 ऑगस्ट 1666. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटल्याची बातमी औरंगजेबात समजताच त्याला धक्का बसला. आश्चर्य वाटले. त्याने तिथल्या सर्व सुरक्षा रक्षकांची झडती घेतली, पण कडक पहारा असताना छत्रपती शिवाजी महाराज एकाएकी जमिनीत घुसले की आसमानात जाऊन नाहीसे झाले. हे आम्हाला समजले नाही, असे ते पहारेकरी म्हणत राहिले. मराठ्यांचा हा राजा अनेक रूपे घेतो असे बादशाने ऐकले होते. तेच खरे असे त्याला वाटू लागले. त्याने आपल्या फौजांना हुकूम करून चारही दिशांना शिवाजी महाराजांना शोधावयास रवाना केले व त्यांना सांगितले की शिवाजीराजे हुनरवंत आहेत. एखादा वेश धरून जात असेल तर तुम्ही जंगम, जोगी, संन्यासी, तापसी, बैरागी, नानकपंथी, गोरखपंथी फकीर, ब्राह्मण, कंगाल ब्रह्मचारी, परमहंशी, वेडे, नाना परींची सोंगेशोध करून राजा ओळखून कैद करून आणावे. खरंच महाराजांनी आपला वेश बदलला होता. त्यांनी दाढी काढून भरदार मिशा ठेवल्या होत्या, डोक्यावरचा जिरेटोप काढून ठेवला होता आणि सरदारांची पगडी परिधान केली होती. बादशहा मास शंकेखोर. त्याच्या मनात शंका आली की शिवाजीराजे शहरात कुठेतरी दडून राहून रात्री आपणास दागा करतील, म्हणून त्याची तजवीज करून चौकी पहारा ठेवून स्वतः बादशहा पलंगावर बसून राहिला. मथुरेत छत्रपती शिवाजी महाराजांचे तीर्थगुरू मकरंद भट व गोवर्धन राहत होते. शिवाय स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणे कृष्णाजी त्रिमल मथुरेस होते. पूर्वयोजनेनुसार महाराजांनी युवराज संभाजीराजेंना कृष्णाजी त्रिमल यांच्याजवळ मथुरेस ठेवले. हा कृष्णाजी यात्रेचा माहितगार होता. त्याला महाराजांनी प्रवासासाठी सोबत घेतले. कृष्णाजींचे बंधू काशीपंत व विशाजीपंत यांनी संभाजी महाराजांचा सांभाळ केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षणार्थ त्यांच्या आगेमागे 100 घोडेस्वार मावळे प्रवास करीत होते. आपल्या साथीदारांसह महाराजांनी मथुरेहून नरवरच्या दिशेने तुफानी घोडदौड सुरू केली. तत्कालीन इटालियन इतिहासकार मनुची म्हणतो, शिवाजी महाराज व त्यांचे साथीदार फारच प्रचंड वेगाने पळत होते. एरवी जेवढे अंतर तोडण्यास 72 तास लागत होते, तेवढे अंतर ते व त्यांचे साथीदार एका रात्रीत 12 तासात कापत होते. संपूर्ण देशभरात नाकेबंदी करण्यात आली होती. ठिकठिकाणी प्रवाशांची चौकशी होत होती. मुघल शासनात प्रवासासाठी परवाने लागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ मीरबक्षी मोहम्मद अमीन खानाच्या परवान्यांचा योग्य दस्तक होता. तसेच महाराजांच्या मावळ्यांना परतीच्या प्रवासाचे दस्तक औरंगजेब बादशाच्या परवानगीनेच देण्यात आले होते. त्यामुळे परवाने नाहीत म्हणून पकडले जाण्याची भीती नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज 20 ऑगस्टला नरवर घाटी येथे पोचले. औरंगजेबाच्या दरबारात रोज संध्याकाळी डायरी लिहित जात असे. त्यास अखबार म्हणत. 20 ऑगस्टचा अखबार लेखक लिहितो, नरवरच्या फौजदार अबादुल्ला खानाने कळवले की संध्याकाळी नमाजच्या वेळी शिवा व त्याचे साथीदार सरदार चंबळा नदी ओलांडून पुढे गेले. त्यांनी मोहम्मद अमीन खानाच्या सहीचा व शिक्क्याचा दस्तक सादर केला. दिनांक 28 ऑगस्ट 1666चा अखबार लेखक लिहितो की शिवा नर्मदेवर पोहोचल्याची खबर मिळाली, परंतु तो कोणाला दिसला नाही. अखबारातील या दोन्ही नोंदीवरून असे समजण्यात हरकत नाही की छत्रपती शिवाजी महाराज मथुरेहून निघून नरवरला आले. नरवरला लागून बुंदेलखंडात तेथे मोगल विरोधी सत्ता नांदत होती. त्याला लागून असलेल्या गोंडवनात लहान लहान राजे मोगलांच्या विरोधात होते. महाराजांना हे ठाऊक होते. या प्रदेशाची दुर्गम भौगोलिक रचना, येथील मोगल विरोध
हे राजांना माहीत असल्यामुळे त्यांनी अकबरात नोंदल्याप्रमाणे हिरापूर गावी 26 ऑगस्टच्या सुमारास नर्मदा नदी पार केली असावी. हिरापूर जवळ नर्मदा नदी पार केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या साथीदारांसह एलिचपूर माहूर मार्गे सिंदखेडकडे वळले असावेत. सिंदखेड हे महाराजांचे आजोळ मासाहेब जिजाबाईंचे हे माहेर. मात्र महाराजांनी कुठेही जास्त वेळ दवडला नाही. लगोलग सिंदखेड सोडल्यावर छत्रपती शिवाजी महाराज श्रीगोंद्यावरून पुण्यास राजगडावर आले. दिनांक 12 सप्टेंबर 1666 रोजी बैरागाच्या वेशात येऊन मातोश्रींचे पाय धरले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत मृत्यूची बातमी सगळीकडे पसरवली, जेणेकरून शंभूराजेंचा शत्रू शोध घेण्यास थांबवेल व शंभूराजे सुरक्षितपणे स्वराज्यात येतील. हा एक गनिमी कावाच होता. अखेर हा गनिमी कावा यशस्वी ठरला आणि काही कालांतराने छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यात परत आले. शिवबुद्धीसमोर कधीही कोणी टिकू शकले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना जादू येत होती हे नक्की. औरंगजेबाचा भर दरबारात अपमान केल्यावर बेमुहूर्तखोर वर्तन करणाऱ्या शिवाला मारा अशी तुतारी सतत औरंगजेबाच्या कानात वाजवणारे बेगम जहान आरा, जाफर खान, मोहम्मद अमीन खान पुढच्या 20-22 दिवसांमध्येच महाराजांचे गोडवेगाव लागले होते. एकदा का दरबारात बादशाहाने प्रवेश केला तो गादीवर बसला की समोर उभ्या असणाऱ्या सरदारांनी आपापल्या नजरा जमिनीकडे वळायच्या. उभे आहात त्या जागेवर हालचाल करण्याचीही परवानगी नव्हती. दरबारातून निघून जाणे ही तर दूरची गोष्ट, बादशाहाला सजदा करावा लागत असे. त्याची चाहर तस्लीम आणि जमीन बोसी म्हणजे जमिनीची चुंबन घेणे करावी लागत असे. काही बोलायचे असल्यास बादशहाची परवानगी घ्यायची. तोंडासमोर रुमाल धरून एकदम हळू आवाजात बोलायचे. छोटीशी चूक झाली, दरबाराचे रीतिरिवाज पाळले गेले नाहीत तर त्याची नोंद घेण्यास माणसे ठेवलेली असत. जागेवर शिक्षा घडत असे. अशा या मुघलांच्या दरबारात खुद्द बादशाहच्या 50व्या वाढदिवसाला मैं बादशाह की हजूरी नाही चलता अशी गर्जना करत औरंगजेबाला पाठ दाखवून मराठ्यांचा सिंह दरबारातून बाहेर पडला होता. हा केवळ औरंगजेबाचा अपमान नव्हता, तर काबूलपासून बंगाल पावतो आणि काश्मीर ते दख्खनपर्यंत पसरलेला अवाढव्य मुघल साम्राज्याला दिलेला जबरदस्त तडाखा होता. या एका गर्जनेने पुढच्या 50 वर्षातच मराठे दिल्लीवर अधिपत्य गाजवू लागले. या मातीत एकच शिवछत्रपती जन्मले, पण भारताचा इतिहास बदलला. रामकृष्ण ब्राह्मण, जीवा जोशी, श्रीकृष्ण उपाध्याय, बलराम पुरोहित यांसारख्या सरदारांचे पहारे, त्याबाहेर फौलाद खानाच्या हाताखाली असणारी शाही तुकडी आणि फिरते गस्त पथक, या 1000-1500 हजारांच्या लवाजम्याला अक्षरशः येड्यात काढत शिवराय आग्र्याच्या कैदेतून निसटले. ती तारीख होती 17 ऑगस्ट 1666. सवाराही सेवोजी 28 भागो या एका वाक्याने मुघल साम्राज्य मुळापासून उखडायला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज 10 ते 15 फूट उंच उडी मारू शकतात, ते गायब होऊन कुठेही प्रकट होऊ शकतात अशी चर्चा साऱ्या आग्रा शहरात होत होती. याचा शिकार झाला खुद्द औरंगजेब. मशिदीत नमाज पडायला जाताना अभूतपूर्व असे सैन्य घेऊन तो निघत असे. मशिदीच्या प्रत्येक पायरीवर एक सैनिक संरक्षणासाठी उभा करी. महाराज निसटून गेल्यानंतर 18 तारखेच्या रात्री खुद्द औरंगजेब एवढा प्रचंड दहशतीखाली होता की त्याला झोप आलीच नव्हती. उलट त्याने स्वतःच्या सैनकक्षात आणि बाहेरसुद्धा चिलखतधारी सशस्त्र अंगरक्षक पाहण्यासाठी उभे केले. स्वतःच्याच राजधानीत आपल्या अतिशय कडवा शिपायांच्या नजरकैदेत 99 दिवस ठेवलेल्या एका माणसाने बादशाला सुखासुखी नमाजसुद्धा पडू दिला नाही. शिवाजी या नावातच प्रचंड दहशत. महाराजांच्या पलायन वार्तेचे पडसाद साऱ्या भारतभर उमटत राहिले. आसामचा वीर योद्धा लचित बरफुकन आणि कूचबिहारच्या राजामध्ये जो पत्रव्यवहार झाला त्यामध्ये औरंगजेबाच्या कैदीतून जिवंत निसटून जाणारे छत्रपती शिवाजी महाराज हे महानायक झाले आहेत असे वाचायला मिळते. त्यांच्याच महान प्रेरणेने अहोम सैन्याला रामसिंग विरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली. मुत्सद्दी राजकारणी म्हणून औरंगजेब नेहमी महाराजांसमोर थिटा राहिला. दक्षिणेची राजकारणे त्याच्या अनिश्चित धोरणांमुळे नासली. लष्करी डावपेचांमध्येही महाराजांनी त्याच्यावर मात केली. अखेरीस याच दख्खनेत वन फिरत त्याने आयुष्याचा अखेरचा काळ व्यतीत केला. नशिबाने कधीही त्याला साथ दिली नाही.
मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब या तिघांचा पुनर्जन्म झालेली ऐतिहासिक घटना म्हणजे आग्र्याहून सुटका. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. 6 जून 1674 साली महाराजांनी केलेल्या विधियुक्त राज्याभिषेकाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. या राज्याभिषेकामुळे महाराजांनी स्थापन केलेल्या राज्यास कायदेशीर बैठक प्राप्त झाली. राज्याभिषेकाच्या माध्यमातून महाराजांनी जुलमी राजवटी उलथवून टाकून नवस्वराज्य स्थापन केले. त्यांचे हे कार्य असामान्य स्वरूपाचे होते. राज्याभिषेक ही संपूर्ण देशात लोकशाही राज्याची संकल्पना साकारणारी घटना होती. महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याचा विचार करून प्रत्यक्षात साकारणे हे एक अलौकिक कार्य होते. त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन झाली असं आपण मानतो. त्यामुळेच एवढे वर्षे झाली तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वत्र अधिराज्य करीत आहे. कारण महाराजांनी जे राज्य उभं केलं ते रयतेसाठीच. मोगल, आदिलशाही अशा परकीय सत्तांची शेकडो वर्षांची जुलमी राजवट संपुष्टात आणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. आपल्या राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा संघर्ष होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातच महिलांना संरक्षणाबरोबरच सन्मानाची वागणूक मिळत होती. माजी साहेबांच्या शिकवणीतून महाराजांना सतत प्रेरणा मिळायची. या राज्याभिषेकानंतर अनेक घडामोडी घडत होत्या. खरं तर कायद्याच्या राज्यात ज्या ज्या सुधारणा आवश्यक असतात त्या सुधारणा महाराजांनी प्रत्यक्षात साकारण्यास सुरुवात केली. अनेक बारीक सारीक गोष्टींचा विचार महाराजांनी प्रत्यक्षात आणला. त्या काळात फारसी भाषेचा प्रभाव वाढलेला होता. त्यामुळे मराठी भाषा मागे पडण्याची भीती होती. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषेचा प्रभाव काढून टाकण्यासाठी फारसी, मराठी अशा शब्दकोशाची निर्मिती करून घेतली. तो राज्यव्यवहार कोश म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर राज्याभिषेकाच्या दिवसापासून महाराजांनी तत्कालीन शक, शालिवाहन शकऐवजी स्वतःच्या राज्याचे शक सुरू केले. हे नवीन शक श्री राज्याभिषेक शक म्हणून अस्तित्वात आले. त्याला आपण शिवशक असे म्हणतो. त्याचा उल्लेख अनेक पत्रांवर पाहायला मिळतो. ही लोकशाही व्यवस्थाच होती. आजही महाराजांची शेकडो पत्र उपलब्ध आहेत. या पत्रावरूनच महाराजांनी आपले नाव राजश्री शिवाजीराजे भोसले हे बदलून श्री राजा शिवछत्रपती असे केले होते. हेही लक्षात येते. महाराजांनी आपल्या नावापुढे छत्रपती म्हणजे छत्र धारण करणारा, छत्राचा अधिपती अशी बिरुदावलीही लावून घेतली होती. अखंड भारतात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही त्याचबरोबर पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच या सर्वांशी त्यांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यांचा पराभव करण्याची रणनीती आखली होती. महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. राज्याभिषेकासारख्या सोहळ्यात मावळ्यांना महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे राज्यातल्या प्रत्येकामध्ये हे राज्य आपलं आहे अशी भावना होती. महाराजांनी नूतन राज्याची जाणीव उत्पन्न करण्यासाठी आपला राज्याभिषेक करून घेण्याचा संकल्प ठरविला. जेणेकरून रयतेच्या मनात आपण स्वातंत्र्यात आहोत याची जाणीव निर्माण होईल, हा महाराजांचा हेतू होता. आपल्या मातापित्यांची स्वप्न सत्यात उतरून रयतेला जगण्याची उमेद देणारा तसेच शाश्वत जगण्याचा मार्ग दाखवणारा सोहळा अपेक्षेनुसार साकारला गेला. जगातील प्रत्येक देशाला स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा होय. महाराजांनी 6 जून 1674ला जो राज्याभिषेक करून घेतला व स्वतः छत्रपती ही बिरुदावली लावली, स्वतःवर छत्र धारण केले, राज्याभिषेक शकाची निर्मिती केली, ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, सार्वभौमत्व घोषित करण्याची कृती होती. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक कृती ही जनतेची हित डोळ्यांसमोर ठेवून केलेली असायची. त्यांचे अष्टप्रधान मंडळ हे एक प्रतिनिधी मंडळच होते. स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धनासाठी ते झटत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जनतेशी सुसंवाद होता. लोकांचे मनातले ओळखून महाराज निर्णय घेत. त्यामुळे लढाईवर जात असताना जनतेच्या काडीलाही धक्का लागला नाही पाहिजे असे त्यांचे फरमान होते. परधर्माप्रती आदरभावाने वागण्याच्या त्यांच्या सूचना होत्या. समाजविघातक काम करणाऱ्यांना त्यांनी कठोर शिक्षा केल्या.
त्या काळात महाराजांनी ज्या पद्धतीने रयतेचे राज्य राबवले त्याचे कौतुक जगभरातील इतिहासकारांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनांचा जेवढा बारकाईने अभ्यास होईल तेवढा छत्रपती शिवाजी महाराजांचे जनकल्याणचे विचार आपणाला उमगत राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हेच स्वराज्याचे सार्वभौम व सर्व सत्ताधारी होते. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती व न्यायदानाचे अंतिम अधिकार छत्रपतींकडेच होते. याच प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती पूर्ण झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंशपरंपरागत न ठेवता कर्तबगारीवर ठरवण्यात येत असत. यातील पहिले म्हणजे पंतप्रधान पेशवा. मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे. यावरून या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक 15,000हून इतका पगार मिळत असे. पुढील म्हणजे पंत अमात्य मजुमदार. रामचंद्र नीलकंठ हे मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री होते. स्वराज्यातील सर्व महाल परगण्यांचे एकूण जमा खर्च त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्यांचे काम होते. तसेच लिहून ते तपासून महाराजांसमोर सादर करावे लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक 12,000हून इतका पगार होता. पुढील म्हणजे पंत सचिव सुरनीस. अण्णाजी पंत दत्तो यांना सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्यांचे काम होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दप्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक 10,000हून इतका पगार मिळत असे. मंत्री वाकनीस. दत्ताजी पंत त्रिंबक यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी कौटुंबिक आमंत्रण करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक 10,000हून इतका पगार मिळत असे. पुढील म्हणजे सेनापती सरनोबत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे 2 प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला तेव्हा हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे होते. घोडदळ वगळून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता, पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्यांना वार्षिक 10,000हून पगार मिळत असे. पंत सुमंत डबीर. रामचंद्र त्रिंबक हे स्वराज्याचे परराष्ट्रमंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेऱ्यांच्या सहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक 10,000हून पगार मिळत होता. न्यायाधीश काझी उल उझत. निराजीपंत रावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक 10,000हून इतका पगार होता. शेवटचे म्हणजे पंडितराव दानाध्यक्ष. रघुनाथराव पंडित हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे,
शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक 10,000 इतका पगार मिळत असे. मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली होती. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतानाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रिपद देण्यास महाराजांचा विरोध होता. प्रधान अमात्य सचिव मंत्री, सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री, सेनापती त्यात असे सुजाना, अष्टप्रधानी शिवमुख्य राणा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दुर्गात झाला. महाराजांना वैभव प्राप्त झाले तेही सर्व दुर्गांच्यामुळे झाले व त्यांच्या ताब्यातील दुर्गांना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्यांच्याच प्रयत्नाने झाले. त्यांचे दुर्ग म्हणजे भारतातील त्यांच्या शत्रूंना धाक होता. त्यांच्या राष्ट्राची ती संवर्धन भूमी होती. त्यांच्या विजयाचा तो पाया होता. दुर्ग हेच त्यांचे निवासस्थान आणि तेच त्यांच्या आनंदाचे निदान होते. कित्येक दुर्ग त्यांनी स्वतः बांधले व जे आधी बांधले होते त्या सर्वांना महाराजांनी बळकटी आणली. शिवकालीन महाराष्ट्रात 361 किल्ले होते असे चित्रगुप्त श्री शिवछत्रपतींच्या दुर्गांची संख्या देऊन सांगतात. मल्हार रामराव चिटणीस यांनी शिवछत्रपतींच्या दुर्गांची एकंदर संख्या 317 दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयी स्वराज्यात एकूण 360 किल्ले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे 1671 ते 1672 किल्ल्यांच्या बांधकामासाठी व दुरुस्तीसाठी केलेले एक अंदाजपत्रक उपलब्ध आहे. या अंदाजपत्रकात रायगडासाठी 50,000 सिंहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, विशाळगड, प्रतापगड, पुरंदर, राजगड या किल्ल्यांसाठी प्रत्येकी 10,000 प्रचंडगड, प्रसिद्धगड, महिपतगड, सुधागड, लोहगड, सबळगड, श्रीवर्धनगड, मनोरंजनगड यांसाठी प्रत्येकी 5,000 कोटीगडासाठी 3,000, सारसगडासाठी व महिदरगडासाठी 2,000, मनोहरगडासाठी 1,000 व किरकोळ दुरुस्ती व बांधकामासाठी 7,000 असे खर्च करवायचे ठरवून दिले आहे. अर्थात ही सर्व रक्कम एकाच वर्षी खर्ची पडली असेल असे नाही. पण 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलखात मोठे बांधकाम सुरू केले असतील असे मुंबईहून सुरतेच्या वकारदारांना गेलेल्या पत्रांवरून स्पष्ट होते. या इमारत बांधकामावरील मजुरांचा रोजगार प्रमाणापेक्षा अधिक वाढून छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील त्या मजुरांना मोठ्या प्रमाणात कामे देण्याचा उपक्रम आखला. त्यामुळे देशातील मजुरांना कामे व वाढता रोजगार मिळालाच, पण सुरत व मुंबईकडील वाघबगार समजल्या जाणाऱ्या मजुरांचा ओघ पण शिवरायांच्या बांधकामाकडे जाऊ लागला व सुरत मुंबईकडे इंग्रजांना मजुरांची चणचण भासू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांचा गडावर होणारा हा अवाढव्य खर्च त्यांच्या काही मुत्सद्दांना मान्य नव्हता असे म्हणतात. त्यांनी एकदा साहस करून ती गोष्ट महाराजांच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी त्यांना योग्य उत्तरही दिले. शिवदिग्विजयात ही घटना लिहून ठेवली आहे. अष्टप्रधान मंडळातील मोरोपंत पेशवे व निराजीपंत मुजुमदार यांनी असलेला खर्च पाहून महाराजांना विनंती केली की किल्ल्याची इमारतीस पैसा फार लागतो व लोकांचाही खर्च फार वाढतो. याकरता विचारे जे करणे असेल ती आज्ञा असावी म्हणजे ठीक पडेल. हे ऐकून महाराज म्हणाले, सध्याचा जो खर्च होतोय तो गरजेचाच आहे. शत्रूला राज्यात घुसू न देता आपणास धर्मस्थापना करणे व राज्य संपादने, प्रजेला अन्न पाण्याची सोय करणे हे किल्ल्यामुळे होते. दिल्लीसारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे जुने 360 किल्ले हजेरीस आहेत. एक एक किल्ला वर्ष लढला तरी 360 वर्ष पाहिजेत. मसलत पडेल तेथे कुमक करून शत्रूस पाहता दुसरा लावला असता शेकडो वर्षांनी राज्य जाणार नाही. 2 रुपये कम जास्त खर्च हा प्रपंच नव्हे, आता पाहून करावा. हे राज्य कारभाराचे विचार अल्प कार्य करता कोट्यावधी रुपये खर्च करून गोष्ट सिद्धीस न्यावी. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्गविषयक दृष्टिकोन सुस्पष्ट होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक दुर्ग त्यांच्या प्रत्यक्ष स्वामित्वाखाली म्हणजे मध्यवर्ती सत्तेच्या स्वामित्वाखाली होता. कोणत्याही वतनदार अथवा जहागीरदाराला स्वतंत्र गड बांधणे तर लांबच राहिले, पण आपल्या निवासस्थानाभोवती साधी गडी बांधायलाही अनुज्ञा नव्हती. प्रत्येक गडावर सरकारी सैन्य असे व प्रत्येक गडाच्या कारभाराची स्वतंत्र व्यवस्था होती. शिवकाळात महाराजांनी किल्ले बांधणीस व किल्ले रक्षणास फार महत्त्व दिले होते.
स्वराज्याचा विस्तार दक्षिणेत करायचा हे स्वप्न महाराजांनी पूर्वीपासून पाहिलेलं होतं. महाराजांचे पिताजी शहाजी महाराज यांची बंगरूला जहागिरी होती. शिवरायांनी बालपणीचा काही काळ तिथे घालवला होता. महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हेही जहागीर सांभाळत होते. त्यांना समजावून स्वराज्यात सामील करून घेणे हे देखील शिवरायांचं उद्दिष्ट होतं. यापूर्वी समुद्रमार्गे बसनूरपर्यंत स्वारी केली होती. शिवाय मराठा सेना कारवारपर्यंत घौडदौड करतच होती. अखेर राज्याभिषेकानंतर महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली. या मोहिमेला दक्षिण दिग्विजय म्हणून ओळखतात. उत्तरेतल्या मुघलांचा दक्षिणेत वावर सुरू झाला होता. पठाणी फौजा दक्षिणेतले राज्य गिळंकृत करायचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे गोवळकोंडाच्या कुतुबशाहसारख्या सुलतानांनी शिवरायांच्या मोहिमेला पाठिंबा दिला. त्यांचे जंगी स्वागत केले. आपला सेनापती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मदतीसाठी पाठवून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने श्रीशैल, अनंतपूर, कडप्पा, तिरुपती मार्गे 1676च्या मे महिन्यात मद्रास प्रांतापर्यंतचा पल्ला गाठला. मराठ्यांची अतिशय वेगवान घोडदौड पाहून या भागातल्या इंग्रज, डच व इतर शत्रूंची थेटा उडाली. या भागात 2 मोठे किल्ले होते, जिंजी आणि वेल्लोर. सर्वप्रथम जिंजी जिंकण्यासाठी सेनापती हंबीरराव मोहितेंच्या नेतृत्वाखाली सैन्याचे एक पथक पाठवले. वास्तविक पाहता जिंजीचा किल्ला हा अभेद्य मानला जातो, पण मराठ्यांचे भय व त्यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकलेल्या नसीर मोहम्मद खान या किल्लेदाराने सरळ छत्रपती शिवाजी महाराजांशी तहाची बोलणी सुरू केली. 50,000 उत्पन्नाच्या जहागिरीच्या मोबदल्यात जिंजी हा किल्ला खानाने मराठ्यांना खाली करून दिला. हे दक्षिण दिग्विजयातील सर्वात मोठे यश मानले जाते. आता उरला होता वेल्लोर. वेल्लोरसुद्धा जिंजीप्रमाणेच अजिंक्य किल्ला होता. हा किल्ला पालार नदीच्या उजव्या काठावर असून स्थानिक परंपरेप्रमाणे त्याचे बांधकाम भद्राचलमचा आश्रित राजा बोम्मी रेड्डी याने इसवी सन 1274च्या सुमारास केले असे सांगितले जाते. किल्ल्याची बांधणी काहीशी जलदुर्गासारखी असून त्याच्या सभोवती दुहेरी दगडी चिरेबंदी तट आहे. तटाभोवती खोल व रुंद खंदक आहे. या खंदकात सुसरी सोडलेल्या असायच्या. यामुळे वेल्लोरवर हल्ला करणे अतिशय अवघड मानले जायचे. सभासद म्हटले आहेत की तो कोट म्हणजे पृथ्वीवर गड असा नाही, पोटात जित पाण्याचा खंदक पाण्यास अंत नाही. जिंजी ताब्यात घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराज वेल्लोर किल्ला जिंकायला स्वतः जातीने दाखल झाले. सुरुवातीला नासिर मोहम्मद खानाच्या सामोपचाराने किल्ला मिळतो का यांचे प्रयत्न झाले, पण तिथला किल्लेदार अब्दुल्ला खान चिवट होता. पावसाळा सरेल एवढी शिबंदी त्याने जमा करून ठेवलेली होती. त्याने मराठ्यांशी तह करण्यास नकार दिला. साधारण मे महिन्याच्या अखेरीस वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा घालण्यात आला. दिवस उलटू लागले. वेल्लोर हाती येत नाही, तर त्याच्या आसपास 2 डोंगरांवर किल्ले बांधायचे आदेश महाराजांनी दिले. दक्षिणेत पावसाळा लवकर येतो. वेल्लोरच्या मोहिमेमध्ये वेळ वाया जात होता. याच काळात शेरखान लोधीच्या रूपात नवीन संकट चाल करून येत होते. महाराजांनी वेल्लोरच्या वेढ्याची जबाबदारी रघुनाथ पंत, आनंदराव व नरहरी रुद्र यांच्याकडे सोपवली व स्वतः हंबीरराव मोहितेंना सोबत घेऊन शेरखान लोधीवर तिरुवाडी येथे चालून गेले. त्याच्या बानापट्टमच्या किल्ल्याला वेढा घातला व शेरखानवर विजय मिळवला. तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज व्यंकोजी राजेंचा समाचार घेण्यासाठी तंजावरला गेले. इकडे अनेक महिने उलटले तरी वेल्लोरचा किल्ला ताब्यात येत नव्हता. आदिलशाही मदत येईल या आशेने अब्दुल्ला खान लढा देतच होता. पावसाळा त्यातच आलेली महामारी यामुळे तो त्रस्त झाला होता, पण किल्ला सोडत नव्हता. नरहरी रुद्र यांनी छत्रपती शिवरायांनी आदेश दिल्याप्रमाणे शेजारच्या टेकड्यांवरील किल्ले बांधून घेतले. त्यांना साजरा व गोजरा ही मराठी नावे दिली. या किल्ल्यांवर तोफा चढवल्या व तिथून वेल्लोरवर मारा सुरू केला. तेव्हा मात्र अब्दुल्ला खान याला माघार घ्यावी लागली. तो दिवस होता 22 जुलै 1678. जवळपास 1 वर्षाच्या लढाईनंतर वेल्लोरचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज तोपर्यंत महाराष्ट्रात स्वराज्यात पोहोचले होते. त्यांना वेल्लोर सर झाला ही बातमी कळाली. मराठ्यांनी आपली सीमा दक्षिणेत सागर तटापर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलं. याचा अभिमान वाटून ते खूप खुश झाले. एकंदरीत
या कर्नाटक मोहिमेत 20 लाख हुनांचा प्रदेश व जवळपास 100च्या वर किल्ले ताब्यात आले. यातील मुकुटमणी होते जिंजी आणि वेल्लोर. शिवरायांनी दूरदृष्टीने आखलेल्या या दक्षिण दिग्विजयाची फळे मराठेशाहीने पुढच्या अनेक पिढ्या अनुभवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली जिंकण्याची प्रतिज्ञा केली होती. अतिशय महत्त्वाकांक्षी गोष्ट, दिल्लीच्या तख्तावर बसून संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार हाकण्याचा मनसुबा. दिल्लीपती छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात हा प्रचंड मोठा विजय ठरला असता. या दिल्ली स्वारीची एक झलक आपल्याला कर्नाटक स्वारीमधून सहज दिसते. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत उतरले ते एक सम्राट म्हणून, सार्वभौम चक्रवर्ती राजा म्हणून. राज्याभिषेकानंतर महाराजांनी काढलेली ही पहिलीच मोहीम. याचे स्वरूप अतिशय भव्य होते. या स्वारीत महाराजांच्या फौजेत 20,000 घोडदळ आणि 40,000 पायदळ सैन्य होते. हा आकडा किती खरा किती खोटा माहीत नाही, पण यावरून आपल्याला शिवरायांच्या फौजेची भव्यता सहजपणे दिसून येते. यात स्वारीचे वर्णन इंग्रजांनी ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले या शब्दात केले आहे. इसवी सन 1678 साली मुंबईवरून इंग्रजांनी एक पत्र लिहिले. त्यात इंग्रज अधिकारी म्हणतो, शिवाजीराजे सध्या बंकापूर नजीक आले आहेत. आल्या आल्या आपल्या पक्षांसारख्या भरभरणाऱ्या सैनिकांच्या सहाय्याने त्यांनी हा हा म्हणत सारा मुलूक काबीज केला. राजा जयसिंगाच्या स्वाधीन केलेले 23 दुर्गम किल्ले 8 महिन्याच्या आत त्यांनी परत जिंकून घेतले. विजापूर काबीज करून पुढे दिल्लीवर चाल करून औरंगजेबाला दिल्लीत कोंडून ठेवीपर्यंत आपले खडक म्यान करणार नाही, अशी या राजाने आपल्या देवाजवळ प्रतिज्ञा केली आहे. या पत्रात दिलेली बातमी अतिशय स्पष्ट आहे. इंग्रज इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची तुलना सिकंदर आणि सीझरसोबत केली होती. त्यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण देशावर आपले नियंत्रण हवे होते. सन 1677 ते 1678 पर्यंत संपूर्ण दख्खनेवर त्यांचेच वर्चस्व प्रस्थापित झाले होते. हे काही कमी होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीवरच चालून जाण्याची प्रतिज्ञा घेतली. ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना होती. एवढेच कशाला, सन 1678 याच वर्षी लंडनला लिहिलेल्या पत्रात इंग्रज अधिकारी म्हणतात की एखाद्या चमत्काराप्रमाणे शिवाजीराजे अजूनही विजयामागून विजय मिळवित चालले आहेत. हिंदुस्थानातील आणि दक्षिणेतील प्रबळ राजांवर तर त्यांनी विजय मिळवलाच आहे आणि पुढे सुद्धा हे घडत राहील अशीच आम्हाला भीती वाटते. अनेक इतिहास अभ्यासकांच्या मते इंग्रजांनी ही हकीकत एकवी माहितीवर लिहिली आहे, पण ही गोष्ट तथ्यहीन नाही हे नक्की. यातून शिवरायांचे स्वराज्य विस्ताराचे गहिरे उद्दिष्ट आपल्याला दिसून येते. दक्षिणेच्या स्वारीत शिवरायांना प्रचंड मोठे यश लाभले. त्यांचा सर्वत्र विजय होत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास सुद्धा प्रचंड वाढला होता. दक्षिणेत जर आपल्याला विजय मिळत असेल तर उत्तरेत सुद्धा आपले वर्चस्व असायला हवे, हेच महाराजांना सतत वाटत असावे. आग्रा भेटीत औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेत ठेवले होते. याचा बदला घ्यावा, औरंगजेबाला दिल्लीतच कोंडून ठेवावे अशी इच्छा महाराजांच्या मनात येणे साहजिकच आहे. या सर्व गोष्टींमधून एक मात्र जाणवते, जरा मराठा राजा खरोखरच दिल्लीवर चालून गेला असता तर त्या शत्रू प्रदेशातूनही या राजाला चांगला भरीव पाठिंबा मिळाला असता आणि जादुई यशसुद्धा महाराजांच्या पदरी पडले असते. पण शिवरायांच्या अकस्मात निधनामुळे हे स्वप्न अपूर्णच राहिले. अनेक परकीय अभ्यासकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीवर चालून गेले असते तर ती त्यांच्या आयुष्यातील फार मोठी चूक ठरली असती असे म्हणतात. पण हे शिवरायांच्या सामर्थ्याचे अवमूल्यन करणारे मत आहे असे म्हणावे लागेल. इसवी सन 1670 ते 1671 पासूनच मराठ्यांच्या फौजा मुघलांशी उघड्या मैदानावर तोंड देत होत्या. मराठी फार मोठ्या प्रमाणात विजयी होत होते. सालेरच्या पायथ्याला झालेल्या लढाईत 50,000पेक्षा जास्त मराठ्यांनी मुघलांच्या सेनेशी उघड्या मैदानावर युद्ध केले होते. विशेष म्हणजे या युद्धात मराठ्यांचा फार मोठा विजय झालेला. मराठे अतिशय प्रबळ झाले होते. छोट्या मोठ्या चकमकी सोडल्या तर दक्षिणेत सुद्धा शिवाजी महाराजांना म्हणावा तसा विरोध कोणी करण्याची हिंमत सुद्धा दाखवली नाही. पुढे शिवरायांचे स्वप्न त्यांचे नातू हिंदुस्थानाधिपती थोरल्या शाहू छत्रपतींनी पूर्ण केले. छत्रपती शिवाजी महाराज
म्हटले की पराक्रम, युद्ध, लढाया, रायगड, राजगड यांसारखे बलाढ्य किल्ले, भवानी तलवार अशा कितीतरी गोष्टी झटकन नजरेसमोर उभ्या राहतात. पण शिवरायांचे कुटुंब, त्यांच्या अर्धांगिनी, त्यांचे महापराक्रमी पुत्र आणि राजकन्या यांची फार कमी माहिती आज आपल्याला माहिती आहे. आदर्श पिता म्हणून, नवरा म्हणून, भाऊ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तेवढेच महान होते. अशा या वात्सल्यपूर्ण व्यक्तिमत्वाच्या कुटुंबाची थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न. छत्रपती शिवरायांना 8 पत्नी होत्या. यात निंबाळकर घराण्यातील सईबाई राणीसाहेब, मोहितेंच्या घराण्यातील सोयराबाई राणीसाहेब, गायकवाड घराण्यातील सक्वारबाई राणीसाहेब, जाधवराव घराण्यातील काशीबाई राणीसाहेब, पालकरांच्या परिवारातील पुतळाबाई राणीसाहेब, शिर्के घराण्यातील सगुणाबाई राणीसाहेब, लक्ष्मीबाई राणीसाहेब आणि गुणवंताबाई राणीसाहेब अशा 8 महाराण्यांचा उल्लेख आपल्याला सभासद बखर, शिवभारत, शेडगावकर भोसले यांची बखर तसेच तंजावर येथील शिलालेखातून मिळतो. सईबाई राणीसाहेबांच्या पोटी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा 14 मे 1657 रोजी जन्म झाला. सईबाईंच्या पोटी सक्वारबाई, रानूबाई आणि अंबिकाबाई अशा 3 मुलींच्या जन्म झाल्याची नोंद आपल्याला ऐतिहासिक साधनांमध्ये वाचायला मिळते. यापैकी सक्वारबाई उर्फ सखूबाई यांचा विवाह फलटणच्या बाजाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या मुलाशी महाजी निंबाळकरांशी झाला. अंबिकाबाई यांचा विवाह महाडिक राजघराण्यातील हरजीराजे महाडिक यांच्याशी झाला. हरजीराजे यांच्याकडे जिंजी प्रांताची जबाबदारी होती. सोयराबाई राणीसाहेबांच्या पोटी स्वराज्याचे छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला. त्यांच्या जन्माविषयी दिलेली हकीकत अतिशय रोचक आहे. सभासद म्हणतात, मोहितेंची कन्या सोयराबाई गरोदर होत्या. 30 पुत्र झाला. तो पालता उपजला. राजियास वर्तमान सांगितले. राजे म्हणून लागले की दिल्लीची 500 पालती घालील असे बोलिले. मग ज्योतिषी म्हणू लागले, थोर राजा होईल, शिवाजी राजाहून विशेष कीर्ती होईल असे भविष्य केले. मग राजियाने राजाराम म्हणून नाव ठेविले. सोयराबाईंना दादूबाई नावाची एक मुलगी असल्याचा उल्लेख तंजावरच्या शिलालेखात आला आहे. पण शेडगावकर बखरीत सोयराबाईंना दीपाबाई नावाची एक मुलगी असल्याचा व तिचे विसाजीराव नामक मराठा सरदाराशी लग्न लावल्याचा उल्लेख आहे. दादूबाई आणि दीपाबाई या दोन्ही एकच असाव्यात असे वाटते. सक्वारबाई राणीसाहेबांच्या पोटी एका मुलीच्या जन्माची नोंद शिवापूरच्या बखरीत आढळून येते. शेडगावकर बखरीत सक्वारबाईंची मुलगी कमळाबाई यांचा विवाह पालकर कुटुंबात झाल्याची नोंद आढळते. तसेच मल्हार रामराव चिटणीस बखरीत संभाजी महाराजांचा मेहुणा म्हणून एका पालकर कुटुंबातील व्यक्तीचा उल्लेख आला आहे. सगुणाबाई यांच्या पोटी राजकुंवर बाईसाहेबांचा जन्म झाला. काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, गुणवंताबाई यांना पुत्र असल्याची नोंद कोणत्याही ऐतिहासिक कागदपत्रात मिळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजीराजे आणि राजाराम महाराज हे 2 पुत्र तर 6 कन्या होत्या. त्यात सखूबाई सईबाई राणीसाहेबांची मुलगी, महाजी निंबाळकर यांच्याशी विवाह, रानूबाई सईबाई राणीसाहेबांचीच मुलगी, बहुतेक जाधवराव घराण्यात विवाह, अंबिकाबाई सईबाई राणीसाहेबांची मुलगी, हरजीराजे महाडिक यांच्याशी विवाह, टिपाबाई किंवा दादूबाई सोयराबाई राणीसाहेबांची मुलगी, विसाजीराव या मराठा सरदाराशी लग्न, कमलाबाई सक्वारबाईंची मुलगी, पालकर कुटुंबात लग्न, राजकुंवरबाई सगुणाबाईंची मुलगी, दाभोळच्या गणूजी शिर्के यांच्याशी लग्न अशी एकूण शिवरायांच्या कुटुंबाची, त्यांच्या भल्या मोठ्या राजपरिवाराची माहिती. शिवरायांच्या दोन्ही पुत्रांनी तसेच त्यांच्या जावयांनी सुद्धा इतिहासात पराक्रम गाजवला होता. भोसले घराण्यातील महान पुरुष म्हणवल्या गेलेल्या छत्रपती शिवरायांसोबत ज्या राजघराण्यांना सोयरीक करण्याचे भाग्य लाभले त्यांचे नशीब थोर म्हणावे लागेल. एकूणच काय तर स्वराज्याचे छत्रपती असणारे शिवाजी महाराज कुटुंबवत्सल व्यक्ती होते हेच इतिहासातील अनेक घटनांवरून आपल्याला समजते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण लहानपणापासूनच शिकत आलो आहोत. त्यांच्या शौर्याच्या लढाया, गनिमिकावा, मोहीम पत्ते करण्याच्या नवनवीन चालीरीती, कायदा, सुव्यवस्था या सगळ्याच गोष्टी विचार करायला लावणाऱ्या आहेत. महाराजांबद्दलचा इतिहास प्रत्येकालाच चांगलाच ठाऊक आहे. इतिहासकारांनी कथा कादंबऱ्यांतून त्यांची जाणीव आपल्याला करून दिली आहे. पण तरीही फार कमी लोकांना महाराजांच्या शेवटच्या लढाईबद्दल माहिती असेल. छत्रपती संभाजी महाराज पूर्वनियोजित योजनेनुसार मोगलांच्या दिलेरखानाच्या मौजेतून माघार घेऊन विजापूरला आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सेनापती हंबीरराव यांना संभाजी महाराजांना
पन्हाळगडी घेऊन जाण्याचे आदेश दिले. छत्रपती शिवाजी महाराज यावेळी जालनापुरात मोगलांवर चालून गेले. जालन्याची प्रचंड लूट झाली ही बातमी मोगल सरदार रणमस्तक खान याला समजली. त्यानंतर तो ताबडतोब महाराजांच्या मागावर निघाला. 10,000ची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. लूट जास्त असल्यामुळे शिवाजी महाराजांच्या फौजीची गती संत होती. मोगल फौजेने स्वराज्य सेनेवर आक्रमण केलं. संगमनेर जवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. दिनांक 18, 19 व 20 नोव्हेंबर असे 3 दिवस दोन्ही सैन्यात तुंब युद्ध झाले. खानाच्या दिमतीला औरंगाबादहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली. छत्रपती शिवाजी महाराज, सेनापती हंबीरराव, धनाजी जाधव आघाडीवर होते. पण मोगलांचा जोर पाहता हंबीरराव यांनी महाराजांना मागे घेऊन काय फौजेसह पट्टागड जवळ करण्यास सांगितले आणि स्वतः मोगल आक्रमण थोपवू लागले. निवडक 500 घोडेस्वारांसह महाराज पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पट्टागडावर धावती विश्रांती घेतली म्हणून त्या गडास विश्रामगड हे नाव ठेवलं गेलं. हा किल्ला नगर नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणाऱ्या अकोला तालुक्यातील पट्ट्याची वाडी जवळ आहे. या किल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतच्या काळात झाले. त्यानंतर याचा ताबा येथील स्थानिक रहिवासी आदिवासी कोळी महादूर जमातीकडे गेला. त्यानंतर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला. इसवी सन 1627 मोगलांनी हा किल्ला जिंकला होता. इसवी सन 1671 पट्टा हा किल्ला मोरोत्रंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरता जिंकला व स्वराज्यात सामील केला. तर या लढाईनंतर छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांना पन्हाळगडी भेटण्यास गेले. दोघांमध्ये गुप्त चर्चा झाली आणि महाराज रायगडी निघाले. म्हणजे दक्षिण दिग्विजयाची सांगता होता होता जालन्याची लूट करताना झालेली लढाई हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा विषय आपणा सर्वांना भावनिक करून टाकणारा विषय आहे. 3 एप्रिल 1680 रोजी रयतेच्या राजाने देह ठेवला आणि ते अनंतात विलीन झाले. महाराजांच्या मृत्यूविषयी चर्चा करणे हा एक खरंच गंभीर विषय आहे, पण यावर चर्चा करणे गरजेचे आहे. काहींच्या मनात महाराजांचा मृत्यू याबद्दल वेगवेगळे मत आहेत. यावरच आपण चर्चा करणार आहोत. महाराजांचा मृत्यू झाला 1680 पण महाराजांच्या मृत्यूच्या 4 वर्ष आधीपासूनच म्हणजे साधारण जानेवारी 1676 पासूनच महाराजांचे निधन झाल्याची अफवा पसरत होत्या. इंग्रजांची पत्रे चालली असता तुमच्या लक्षात येऊ शकते. हा विषय खूप मोठा आहे. महाराजांच्या मृत्यूसंबंधी अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात की महाराजांचा खून झाला की मृत्यू. याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. ब्रिटिश नोंदी पाहिल्या असता आपल्याला समजेल की जानेवारी 1676 पासूनच महाराजांच्या मृत्यूसंबंधी अफवा पसरल्या जात होत्या. आता हा महाराजांचा गनिमी कावा होता ती गोष्ट वेगळी होती. ब्रिटिश पत्रव्यवहारामधील 17 जानेवारी 1676 नोंद पाहिली असता तिथे इट वॉज रिपोर्टेड ही वॉज पॉयझन बाय हिज सन बिंग इन्फॉर्म हिज फादर हॅड कमांडेड द वॉच ऑफ रायरी कास्टल टू थ्रो हिम डाऊन ओव्हर वॉल असा उल्लेख दिसतो. म्हणजेच शिवबापुत्राने विषबाधेने त्यांना ठार केले. महाराजांना सांगितले की रायरी किल्ला पाहायला जा जेणेकरून त्यांना कड्यावरून ढकलता येईल. मित्रांनो, रायरी किल्ला म्हणजेच रायगड किल्ला. रायगड किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजेच रायरी. जानेवारी 1676 स्वालीमरीनच्या पत्राच्या शेवटी देखील ही इज अ फ्लाइंग रिपोर्ट दॅट शिवाजी इज डेड असा उल्लेख आहे. 27 जानेवारी 1676च्या पत्रात देखील उल्लेख आहे की मिळालेले अहवाल वेगवेगळे आहेत, काही मृत्यूचे तर काही आजारपणाचे. त्यामुळे महाराज पूर्णतः बरे असल्याची शक्यता नाही. 13 मार्च 1676च्या पत्रात शिवाजी राजा इज व्हेरी वेल ॲट पन्हाळा. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर सुखरूप आहेत. बहुतेक महाराजांच्या स्वारी आणि आक्रमणे वगैरे यावरून त्यांना कळले असावे. 7 एप्रिल 1676च्या पत्रात देखील उल्लेख आहे की ही वॉज पॉयझन बाय हिज बार्बर अँड फॉर अ लॉंग टाईम हॅथ नॉट अपियर्ड अब्रॉड. म्हणजे महाराजांना त्यांच्या न्हाव्याने विषबाधा केली. त्यानंतर काही काळ महाराज बाहेर कोठेही दिसले नाहीत. याच दरम्यानच्या काही पत्रात महाराजांच्या मृत्यूसंबंधी अनेक शंका उपस्थित केल्या गेलेल्या आहेत. 17व्या शतकात आजारांवर निदान करण्यासाठी आपल्याकडे फारसे औषधे नव्हती. जे वैद्य होते ते जंगलातील औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींपासून औषध काढा बनवायचे. बरेच औषधोपचार झाले तरी महाराजांचा आजार कमी होत नसल्याने
महाराजांनी ब्रिटिशांकडे काही औषधांची मागणी केली. त्यातील मुख्य औषध कॉर्डियल स्टोन. कॉर्डियल स्टोनबद्दल माहिती मिळवली असता लक्षात आले की अगदी प्राचीन काळापासून कॉर्डियल स्टोन उपचारासाठी प्रसिद्ध होता. तो एक ग्रीक आणि अरेबियन औषध पद्धतीचा भाग होता. 16व्या-17व्या शतकाच्या दरम्यान पोर्तुगालमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. याचा वापर हृदयविकार, ताप, प्लेग रोग आदी आजारांवर होत असे. महाराजांनी मागवलेल्या औषधांची यादी 14 मे 1677च्या पत्रात उपलब्ध आहे. अण्णाजी दत्तो आणि आदी मंत्र्यांनी वा सोयराबाईंनी महाराजांना विषप्रयोग करून मारले असे सुद्धा म्हटले जाते. बॉम्बे टू सुरत इंग्रजांच्या 3 मे 1680 या पत्रात उल्लेख आहे. त्यावरून कळते स्वराज्यातील मंत्री मोरोपंत पंडित, अण्णाजी सुरनेस आणि काही मंत्री मागवलेली साधन सामुग्री स्वीकारायला पन्हाळगडावर गेले होते. संभाजी विश्वास पाटील या पुस्तकात देखील उल्लेख आहे की शिवरायांच्या आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण रायगड दुःखाने कालवणला होता. गडावर अष्टप्रधानांपैकी कोणीही कर्ते माणूस नव्हते. त्यामुळे कान्होजी, रावजी सोमनाथ व सोयराबाईंनी ही बातमी गुप्त ठेवायचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे मोरोपंत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागात होते. महाराजांच्या मृत्यूसंबंधी बातमी समजल्यावर ते त्वरित रायगडावर आले. सरसेनापती हंबीरराव मोहितेंचा कराडजवळ तळ पडला होता असा उल्लेख आहे. कृष्णाजी आनंद सभासद यांनी लिहिलेल्या सभासदांची बखर यामध्ये देखील उल्लेख केलेला आहे. महाराजांचा ज्वर वाढला. नंतर गडावरील मंत्र्यांना बोलावून महाराज म्हणाले, तुम्ही चुकूर होऊ नका. हा तो मृत्यू लोकच आहे. यामागे किती उत्पन्न झाले तितके गेले. तुम्ही निर्मळ बुद्धीने सुखरूप असणे. आता अवघे बाहेर बैसा. आपण श्रींचे स्मरण करतो असे महाराजांनी सांगून सर्वांना बाहेर जायला सांगितले. स्नान करून भस्म कपाळी लावून रुद्राक्ष धारण केले आणि योगाभ्यास करून रविवारी 2 प्रहरी महाराजांनी देह सोडला. सभासदांची बखर यामध्ये महाराजांना ज्वर झाल्यावर गडावर कोण कोण उपस्थित होते याबद्दल देखील माहिती आहे. गडावर निळोपंत, गंगाधरपंत, रावजी, रामचंद्र नीलकंठ, हिरोजी फर्जंद, सूर्याजी मालुसरे आदी उपस्थित होते. गुगलवर सर्च केले असता त्यात काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. शिवरायांच्या मृत्यूवेळी महाराजांचे सर्व नातेवाईक पाचाडले होते. तसेच सेनापती हंबीरराव मोहिते तळबीड म्हणजेच कराड येथे होते. तसेच छत्रपती संभाजी महाराज ऑगस्ट 1680ला म्हणतात की सोयराबाई या स्फटिकासारख्या. यावरून आपल्या लक्षात येते की सोयराबाई राणीसाहेब या पूर्णतः निर्दोष होत्या. पण काही मंत्र्यांनीच संभाजी महाराजांबद्दल सोयराबाईंच्या मनात वाईट प्रतिमा निर्माण केली. थोडक्यात काय तर महाराजांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर प्रकाशझोत टाकला असता समजते की महाराजांच्या मृत्यूदरम्यान मंत्री गडावर नव्हते. तसेच कुटुंबीय पाचाडला होते. महाराजांच्या मृत्यूच्या कारणाविषयी पाहिले असता समजते की बऱ्याच पुस्तकांमध्ये विविध कारणे दाखवली आहेत. विविध संदर्भ पाहिले असता महाराजांचा खून झाला नाही हे निष्पन्न होते. महाराजांच्या मृत्यूसंबंधी इंग्रजांचे 28 एप्रिल 1680चे पत्र पाहिले असता त्यात लिहिले आहे, ही हॅज सर्टन न्यूज दॅट शिवाजी राजा इज डेड. इट इज नाव 23rd days since he decreased. It is said of bloody flux, being sick 12 days. याचा अर्थ की महाराजांना रक्तसार झाला व त्यामुळे त्यांचे निधन झाले. ते 12 दिवसांपासून आजारी होते. काही पुस्तकात मंत्र्यांनी कपट करून मारले किंवा गुडघे रोगाने मृत्यू झाला ही कारणे तितकीशी पटत नाहीत. बऱ्याच घटना वाचून लक्षात येते की महाराज बऱ्याच अवधीपासून आजारी होते. जवळपास 1676 पासून सततच्या मोहीम, हालचाली, युद्धे यामुळे महाराज कधी स्वस्थ नव्हते. सतत मोहिमेवर असायचे. अगदी प्रकृती स्थिर नसतानाही त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहीम आखली. नंतर जालना स्वारी, गोळकोंडा मोहीम, कर्नाटक मोहीम यामुळे महाराजांचा सततच प्रवास झाला. काहींकडून असे देखील समजते की महाराजांनी मोहिमेदरम्यान विश्रामगडावर विश्राम केला. त्यामुळे गडाचे पुढे नाव विश्रामगड पडले. सातारचा अजिंक्यतारा किल्ला विजयपुरांकडून 1675ला ताब्यात घेतल्यानंतर महाराज 1 डिसेंबर 1676 पासून 25 जानेवारी 1677 पर्यंत अजिंक्यतारा किल्ल्यावर होते. या दरम्यान ते आजारी होते असेही समजते. गुडघे रोगाबद्दल सांगायचे झाल्यास महाराज सतत मोहिमेवर असायचे. त्यामुळे सतत ते घोड्यावर पालखीतून प्रवास करत असावेत. क्वचितच चालणे असल्याने गुडघे रोगाने मृत्यू शंकास्पद वाटतो. दरम्यान सर्व पुराव्यांवरून असे लक्षात येते की महाराज प्रदीर्घ काळापासून आजारी होते. आजारी असतानाही त्यांनी मोहीम आखल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली असावी आणि यामुळेच अंगी ज्वर वाढल्याने व अन्य आजाराने महाराज निधन पावले हे समजते.
एखाद्या शिकारीचे सावज तसे सदैव जागरूक आणि सावधान असते, तसेच शिवाजीराजे कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यायला सदैव सज्ज असे. या संदर्भात जे राजांच्या बोटात होते त्या औरंगजेबाच्या संपूर्ण देहात नव्हते. एक डोळा सदैव उघड्या असल्याप्रमाणे त्याची झोप सदैव सावध असे. धाडसाच्या बाबतीत ऑमची साक्ष अर्थपूर्ण आहे. एका हातात नागवी तलवार घेऊन घोडदौड करीत शिवाजीराजे शत्रूच्या प्रदेशावर चालून जात असल्याचे प्रसंग आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचे त्यांचे सैनिक इतरांना अभिमानाने सांगत असत. जेम्स डग्लस याने त्याच्या बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वर्णन केले आहे. मराठ्यांचा इतिहास एक सलगपणे लिहून काढण्याचा पहिला मान मिळतो तो जेम्स डग्लसला. साताऱ्याला राहून मराठ्यांच्या इतिहासावर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न जेम्स डग्लसने केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व प्रचंड आकर्षित करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना अनेक परकीय व्यक्तींनी महाराजांचे वर्णन करून ठेवले आहे. त्यांच्या लिखाणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाची एक झलक आपल्यासमोर उभी राहते. आपला राजा किती पराक्रमी होता याची जाणीवसुद्धा होते. कोस्मादी गार्डा परकीय प्रवासी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहितो की राजा कामात जलद आणि त्यांच्या चालीत उत्साही होते. राजांचा चेहरा स्वच्छ आणि वर्ण गौर होता. विशेषतः ते काळेभोर मोठे मोठे डोळे इतके चैतन्यपूर्ण होते की त्यातून तेजस्वी किरण बाहेर पडत आहेत असे वाटते. यात त्यांची चलाक, स्वच्छ आणि तीव्र बुद्धिमत्ता भरच टाकीत असे. केवढे सुरेख वर्णन! शिवरायांच्या उपलब्ध असलेल्या अनेक समकालीन चित्रांमध्ये आपल्याला या वर्णनाची झलकच पाहायला मिळते. सुरतेच्या स्वारीसमयी एस्केलियॉट नावाचा इंग्रजी व्यक्ती उपस्थित होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करताना तो लिहितो, मध्यम उंची आणि प्रमाणबद्ध शरीर, राजा कामात क्रियाशील, नजरेत तीक्ष्ण, भेदकपणा आणि वर्णात इतरांपेक्षा उजवर्णाचा असून नेहमी स्मितहास्य करीत बोलितो. त्याची मान व खांद्याचा भाग पुढे झुकलेला दिसतो. याच एस्केलियॉटचे अजून एक वर्णन फार प्रसिद्ध आहे. 5 तारखेची मंगळवारची सकाळ कोतवालाने वाजवलेल्या भोंगाच्या आवाजाने झाली. कोणी मोगल सरदार आपल्या 12,000 फौजेनीशी शहराजवळ येऊन धडकलाय अशी बातमी होती. नंतर कळले ते आलेत. दख्खनीतील लोक आणि महामहिम बादशाह त्याला राजा म्हणून संबोधतात. ते आलेत. ज्यांच्या नावाने दक्षिणेतील सुलतानांना घाम फुटतो ते आलेत. त्यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास ते उंचीने मापेक्षा थोडे लहान, पण ताट आणि उत्कृष्ट बांध्याचे आहेत. रोज व्यायाम करून कमावलेले शरीर आहे. प्रसन्न चेहरा आहे. बोलताना मन स्मित करतात. त्यांच्या लोकांमध्ये ते सर्वात गोरे आहेत. डोळे भेदक आणि बोलके आहेत. कठोर, शांत, क्रूर, विचारी, दयाळू अशी परस्पर विरोधी विशेषणे त्यांना देता येतील. त्यांच्या लोकांमध्ये ते अतिशय लोकप्रिय आहेत आणि लोक त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होतात. गद्दारी व चूक करणाऱ्याला ते भयानक शिक्षा करतात. बादशहाने त्यांच्या रयतेचा केलेला छळ आणि नासधूस याचा बदला घेण्यासाठी औरंगजेबाला अद्दल शिकवण्यासाठी ते इथे आले असावेत. ठेवनाट म्हणतो की शिवाजी राजा उंचीला कमी, पिवळ्या तपकिरी रंगाचा होता. शिवाजी राजांचे डोळे अतिशय तेजस्वी आणि तीक्ष्ण असून त्यामधून राजांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता जाणवते. हा राजा नेहमी दिवसातून एकदाच जेवण घेतात. त्यांचे आरोग्य चांगले आहे. ठेवनट परकीय प्रवासी सुरतेच्या बंदरावर राहून तो व्यापार करीत असे. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर जगातील सर्वात पहिले संक्षिप्त रूपात पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या नोंदीमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहाराविषयी विश्वसनीय माहिती मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहून त्यांचे वर्णन करणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये आहे तो म्हणजे हेनरी ऑक्झेंडन. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्याने अगदी जवळून पाहिले. शिवरायांच्या राज्याभिषेकासमयी रायगडावर उपस्थित असणारा इंग्रज अधिकारी म्हणजेच हेनरी ऑक्झेंडन. शिवाजीराजे 47 वर्षाचे असून देखणे आहेत. त्यांच्या चरवेवरून त्यांची बुद्धिमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येतो. त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गौर होता. त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी बागदार होते. त्यांच्या दाढीस निमुळतेपणा असून बारीक मिशी म्हणजेच विरळ होती. त्यांचे भाषण निश्चयात्मक, स्पष्ट पण जलद होते. काही इंग्रज इतिहासकार तर महाराजांची तुलना सिकंदर, हनिबल, सीझर यांच्याशी करतात. एका इंग्रजी पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख द ग्रेटेस्ट
डिप्लोमॅटिस्ट ऑफ ईस्टर्न पार्ट म्हणजेच पूर्वेकडील देशांतील सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी म्हणून आला आहे. पोर्तुगीजांच्या समकालीन नोंदीसुद्धा याला साक्षी आहेत. या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व आपल्या नजरेसमोर ठळकपणे उभे राहते. मध्यम उंची, भरीव बांधा, काळेभोर, विशाल भेदक डोळे, उजळ रंगाचे आणि चेहऱ्यावर सतत स्मितहास्य या बाह्य रूपांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीक्ष्ण बुद्धी, निर्णय घेण्याची क्षमता, कमालीचे साहस व शौर्य, विलक्षण विचार करण्याची पद्धत अशा अनेक व्यक्तिमत्व गुणांचे वर्णन या प्रवाशांनी करून ठेवले आहे. असे हे शिवरायांचे रूप, ज्याची भुरळ आज 350 वर्षे झाली तरी समस्त मराठी माणसाच्या मनावर कायम आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज साऱ्या जगात सर्वार्थाने वेगळे ठरतात. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.